हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. विक्रांत जो आहे तो उर्मिलाला घेऊन तिथून मंदिरातून घरी जायला निघालेला असतो आणि त्याचवेळी गावकरी सगळेजण विक्रांतला नाव ठेवतात. त्याचवेळी रतन बोलतो की हा घाबरला आहे, म्हणजेच याने सगळं काही केलं आहे आणि असा पळकुटासारखा पळून चालला आहे. कारण त्याला वाटते की जर आपण सगळ्यांनी याचा सौक्ष मोक्ष लावला तर त्यामुळे त्याआधीच तो पळून चालला आहे. तर त्यानंतर आता इकडे आबा बोलतात की पोरांनो, ते सगळं जाऊ द्यात. आता देवी आईची आरती करून घेऊयात. आणि आता इंद्र आणि राणीच देवी आईची आरती करतील. तर त्यावेळी जोगटीन लगेचच म्हणते की हो, बरोबर म्हणलात तुम्ही, पोरीने अगदी मन जिंकलं आहे आणि तीच देवी आईची आरती करेल. तर त्यानंतर हा मान त्या दोघांनाच मिळाला पाहिजे असं जोगटीन इथे सगळ्यांसमोर म्हणते. आणि त्यानंतर आता इथे आबा बोलतात की इंद्र आणि राणी, चला तुम्ही दोघेजण पुढे व्हा. असं म्हणत राणी आणि इंद्रा दोघेही आरती करण्यासाठी पुढे होतात आणि दोघेही एकमेकांचे हात पकडून देवी आईसमोर उभे राहतात. आणि त्याच नंतर आता इथे जेव्हा इंद्र आणि राणी एकमेकांचा हात पकडतात तेव्हा मालती त्या दोघांकडे पाहत असते. मालतीला अजून देखील राणीचा राग येत असतो. तर आता इकडे ही कलम्मा या सगळ्यांना पाहत असते आणि तेही डोकावून. तर आता आबा जे आहेत ते कलम्माला पाहतात आणि त्यावेळी रतनला बाजूला बोलावून बोलतात की हे बघ, ही कलम्मा आहे आणि तुला हिचा पाठलाग करायचा आहे. काहीही झालं तरी ही आपल्या हातनं सुटता कामा नये. तर आता रतन बोलतो की ठीक आहे आबा, तुम्ही सांगाल तसं मी करतो. तर आता इथे कलम्माला कळलं आहे की ते दोघेजण तिच्याकडे पाहूनच बोलतायत. तर तेवढ्यातच लगेच ती तिथून जायला लागते, तिथून पळ काढायला लागते. तर त्याचनंतर आबा बोलतात की हे बघ रतन, तू लक्ष ठेव हां. तर आता रतन बोलतो की हो, तुम्ही काळजीच करू नका. तर आता रतन तिथून निघालेला आहे आणि त्याचनंतर इकडे हा जो विक्रांत आहे तो फोनवरती सांगत असतो त्याच्या एका गुंडाला की त्या कलम्माला काहीही करून संपवायचं आहे. तर आता इथे तो गुंड बोलतो की हो, जसं तुम्ही म्हणाल तसं. आत्ताच आम्ही तिला संपवतो असं म्हणत आता ते गुंड लगेचच त्यांच्या कामाला लागतात. इकडे विक्रांतला वाटतं की एकदा की कलम संपली की त्यांच्या वाटेतला काटा आता दूर होईल. आणि त्यानंतर आता इकडे विक्रांत खुश होतो. इकडे मंदिरामध्ये राणी आणि इंद्राच्या हातनं आरती चाललेली असते. तर त्यावेळी राणी आणि इंद्रा दोघेही जण एकमेकांसोबत असतात, त्यामुळे ते खुश तर असतातच. तर आता इकडे आबा देखील त्या दोघांसाठी प्रचंड खुश असतात. मालती मात्र हे सगळं नुसतं पाहत असते. तर त्यानंतर सगळेजण मनोभावे आरती करतात आणि आरती झाल्यानंतर सगळेजण दर्शन घेतात. आणि थोड्याच वेळात इंद्रा जो आहे तो आरती झाल्यानंतर लगेचच राणीच्या पायानिशी खाली टेकतो, डोकं टेकतो आणि राणी लगेचच इंद्राला डोकं टेकवताना पाहते. तर त्यावेळी मालती लगेचच ओरडते की इंद्रा, तू काय करतोयस हे. तर त्यावेळी राणी जी आहे लगेचच मागे सरकते आणि बोलू लागते की सर, तुम्ही हे सगळं काय करताय, प्लीज उठा, असं करू नका. तर त्यावेळी आबाही हे सगळं चकित होऊन पाहत असतात. तर त्याचनंतर इंद्रा बोलतो की राणी, तू काहीही म्हण, पण आज मला तुझ्या रूपात देवी आई दिसली आणि त्याचमुळे मी तुझे पाय स्पर्श करत आहे. तर त्यावेळी राणी बोलते की ते काहीही असेल, पण तुम्ही असं माझ्या पाया पडायचं नाही, ते मला चालणार नाही. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की राणी, हे बघ, तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण आज तुझ्यात अक्षरशः देवी आई संचारली होती आणि त्याचमुळे मी तुझ्या पाया पडलो. तर आता इथे राणी बोलते की काहीही झालं तरी तुम्ही माझे असे पाय स्पर्श करणार नाहीत, कारण ते मला चालणार नाही. तर त्यानंतर इकडे गावकरी जे आहेत ते बोलतात की हो राणी, तू आज देवी आई झाली आहेस. तर त्यावेळी आता इथे गावकरी लगेचच सगळेजण टाळ्या वाजवतात आणि तेही राणीसाठी. तर आता इथे जोगटीनंही बोलते की हो पोरी, आज तुझ्या अंगात साक्षात देवी आई झाली होती आणि त्यामुळे तू आज देवीच आहेस. तर त्यानंतर इथे राणी जी आहे ती बोलते की हो, माझ्या अंगात जरी देवी आई आली असेल ना, तरीही प्लीज मला देवी म्हणू नका, कारण तो मान फक्त देवी आईचा आहे. तर त्यावेळी राणी जी आहे समजूतदारपणे बोलत असते. आई बुवांना तिचा खूप अभिमान वाटतो की आज तिच्याचमुळे जावई बापूंचं आयुष्य परत मिळालं आहे आणि त्यामुळेच ती राणी त्यांची मुलगी आहे म्हणून स्वतःला गर्व फील करतात. तर आता इकडे राणी त्या सगळ्यांना सांगत असते की प्लीज मला देवी वगैरे काहीही म्हणू नका. तर त्यावेळी आता इथे इंद्र राणीकडे पाहतो आणि राणीला बोलतो की राणी, आज कळून चुकलं आहे की एक स्त्री काय काय करू शकते. तर त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की हो, बरोबर आहे,
एक स्त्री तिच्या सौभाग्यासाठी काहीही करू शकते आणि आज ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच आहे. पण त्यामुळे मला देवी प्लीज म्हणू नका. तर त्यानंतर इकडे मालती गप्पच असते. इकडे गावकरी राणीचं कौतुक करत असतात, पण मालतीला मात्र ते ऐकवत नाही कदाचित. तिच्या चेहऱ्याकडे पाहून तर तसंच वाटतं. तर त्यानंतर इकडे बुवा जे आहे ते राणीच्या जवळ येतात आणि राणीला बोलू लागतात की राणी, तू आज खूप काही करून दाखवलंस, मला तुझा अभिमान आहे. तर त्यानंतर राणी लगेचच बुवांना मिठी मारते आणि त्यावेळी आता इंद्रा देखील बोलतं की हो राणी, आज तू खूप काही केलं आहे आणि त्याने मलाही तुझा अभिमान वाटला आहे. तर त्यानंतर इकडे मालती लगेचच बोलते की इंद्रा, चल तुला बरं नाही आहे, आपण जाऊ घरी आणि आराम करूयात. तर आता इथे आवा बोलतात की हो, तुम्ही सगळेजण घरी जा, आराम करा, मी येतो मागून. तर आता मालती बोलते की पण तुम्ही मागणं काय करणार आहात, तुम्हीही चला ना आमच्याच बरोबर. तर त्यावेळी आबा बोलतात की नाही मालती, मी सांगितलं आहे ना तेवढंच करा. तर आता इकडे राणी बोलते की आबा, मीही तुमच्याबरोबर थांबते, या दोघांना घरी जाऊ द्यात, जेणेकरून सर आराम करतील. तर आता आबा बोलतात की नाही राणी, तू जा, मी बघतो काय करायचं आणि काय नाही ते. तर आता राणी बोलते की पण आबा, तेवढ्यातच आबा बोलतात की तू जा आणि तूही आराम कर. त्यानंतर इकडे आबा जे आहे ते रतनला फोन करतात, कारण रतन तिच्या मागावर असतो. आबा रतनला फोन करून हेच विचारतात की तू कलम मला पाहतो आहेस ना, तिच्यावरती लक्ष ठेवत आहेस ना. तर आता इथे हा जो रतन आहे तो बोलतो की हो आबा, ती अगदी माझ्या समोरच आहे आणि मी तिचा आणखीनही पाठलाग करत आहे, तुम्ही लवकरात लवकर इकडे या. तर आता आबा बोलतात की हो ठीक आहे, मी येतोयच आहे तिकडे. तर कलमा पुढे पुढे चाललेली असते. तिलाही कळतंय की तिचा पाठलाग कुणीतरी मागून करते, त्यामुळे तीही तिचा स्पीड वाढवत असते. इकडे आता हा विक्रांत घरी पोहोचलेला असतो. घरी पोहोचल्यानंतर सगळेजण हॉलमध्ये येऊन थांबतात आणि त्यावेळी तो लगेचच संताप करू लागतो. आत्तापर्यंत ज्याच्यासाठी सगळं काही केलं ते सगळं व्यर्थ गेलं, केवढा अपमान झाला आपला तिथे जाऊन. असं नेहमीच होतं, हे सगळं फक्त त्या इंद्रा आणि राणीमुळेच झालेलं आहे. इथे आल्या आल्याच इथे हा विक्रांत राग काढत असतो. त्यावेळी रत्नाईला दिसतंय की विक्रांत प्रचंड चिडलेला आहे. रत्नाई लगेचच विक्रांतच्या समोर येते आणि बोलू लागते की हे बघ विक्रांत, मला सांग, तू हे सगळं तर नाही केलं ना, तू इंद्राला मारण्याचा प्रयत्न तर केला नाहीस ना. तर त्यावेळी इथे विक्रांत बोलतो की आई, तू काय बोलतेस, हे तुझ्या मुलावरती विश्वास नाही आहे का, जो की तुझा त्यांच्यावरती विश्वास आहे. तर आता इथे रत्नाई बोलते की हे बघ विक्रांत, जसं मागच्या वेळी तू बुवांना ॲम्ब्युलन्समधून ढकलून दिलं होतं, त्यावेळी तुझ्यावरती सगळा संशय आला होता आणि यावेळी देखील सगळे तुझ्यावरती संशय घेत होते. आणि मला सांग, असं नेहमी तुझ्यावरतीच का बोट उचलतात हे सगळेजणं, का तुझ्याच त्यांना संशय येतो, सांग ना मला, मला जरा प्रश्न पडला आहे. तर आता विक्रांत जो आहे तो प्रचंड चिडतो आणि बोलतो की हे बघ आई, मला काही माहीत नाही आहे ते सगळेजण माझ्यावरती का राग करतात, कारण मी त्यांच्याकडून ही प्रॉपर्टी त्यांच्याकडून हिसकावून घेतली आहे ना, म्हणून त्या सगळ्याचा राग ते दाखवत असतील. पण आई, तू सारखं सारखं मला विचारणं बंद कर हां, कारण मला आता इरिटेट होते. तर आता तो तिच्यावरती बोट उचलून खूप काही बोलत असतो. तेवढ्यातच दादासाहेबांना राग येतो आणि ते मध्ये येतात आणि बोलतात की विक्रांत, तू जरा हे अति करतोयस, तू जरा शांत राहा. तर आता इथे विक्रांत जो आहे तो बोलतो की तुम्ही तर काही बोलूच नका. तर आता तो दादासाहेबांवरतीही भडकतो आणि इथे अजितला ते सहन होत नाही. अजित बोलतो की दादा, तू आई आणि बाबांवरती असा आवाज चढवून बोलू शकत नाही हां. तर आता इथे हा विक्रांत अजितला बोलतो की हे बघ, तू लहान आहेस आणि तू असं मध्ये मध्ये बोलायचं नाही आहेस. तर आता इथे अजित तो त्याला खूप काही बोलू लागतो आणि इकडे उर्मिलाही विक्रांतला म्हणत असते की विक्रांत, तू खूप चिडला आहेस, प्लीज जरा शांत हो. तर आता विक्रांत बोलतो की तू गप्पच राहा. तर त्यानंतर उर्मिला बोलते की थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणते. असं म्हटल्यानंतर विक्रांत आणखीनच भडकतो, कारण त्याचा रागावरती अजिबात कंट्रोल नसतो. इकडे आई जी आहे ती विक्रांतला आणखीन हेच म्हणत असते की ह्या सगळ्यामागे तूच आहेस. तर त्यावेळी आता इथे विक्रांत आईवरती प्रचंड चिडतो आणि बोलतो की तुम्हाला आपलं भविष्य कळत नाही का, आपला आनंद कळत नाही आहे. जर मी हे सगळं केलं नाही तर आपल्याला काय मिळणार आहे. राणी आणि इंद्रा दोघेही जण पुन्हा जिवंत झाले आणि आपल्या मागे आता ते हात धुवून लागतील. तुम्हाला कळतंय का, आता ते आपल्या इकडे आता रतन त्या कलमाचा पाठलाग करत असतात. तेवढ्या तिथे आबा देखील आलेले असतात. आबा विचारतात की कुठे आहे ती कलमा. तर ते रतन जो आहे तो हात करून सांगतो की ती तिकडे जाते आहे, चला आपण तिचा पाठलाग करूयात. असं म्हणत आबा आणि रतन दोघेही जण कलमाचा पाठलाग करतच असतात. तेवढ्यातच आता इथे विक्रांतने काही माणसांना सांगून कलमाला संपवायला लावलेलं असतं. तर आता इकडे राणी, इंद्रा आणि मालती हे तिघेही जण घरी पोहोचले आहेत.
आणि त्यानंतर मालती जी आहे वाटेकडे पाहतच उभी राहते आणि त्यावेळी राणी दरवाजा उघडते आणि इंद्राला दाखवते की मालती मॅडम तिकडे पाहत आहेत. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की आई काय झालंय, चल ना. तर त्यावेळी आता इथे मालती जी आहे ती बोलते की इंद्रा तुम्ही दोघे जण व्हा पुढे, मी येतेच पाठीमागनं, हे जेव्हा येतील तेव्हा मी आत येईल. तर आता इंद्रा बोलतो की अगं आई पण त्यांना वेळ लागेल, तू चल ना, तोपर्यंत तू आराम कर ना. तर त्यावेळी मालती बोलते की मला कळत नाहीये की हे कशासाठी मागे थांबले असतील. तर आता इथे राणी जी आहे ती इंद्राला सावरत असते, कारण इंद्राचा जरा तोल गेल्यासारखं झालेलं असतो. तर तेवढ्यातच इथे इंद्रा बोलतो की ते मलाही माहीत नाही, पण तू जरा आराम कर ना, चल ना आमच्यासोबत आतमध्ये. तर त्यावेळी राणी बोलते की मालती मॅडम मला माहीत आहे आबा कशासाठी थांबले आहेत. तर त्यावेळी मालती बोलते की काय, तुला माहीत आहे. तर आता मला इथे राणी बोलते की ते त्या कलमाला पकडण्यासाठी थांबले आहेत. तर आता इथे मालती लगेचच डोक्याला हात लावते आणि बोलते की अरे देवा, यासाठी ते थांबले आहेत का. तर त्यानंतर तिला आता प्रचंड टेन्शन येतं की आता आबा तिकडे एकटेच आहेत, जर त्यांच्या जीवाला काही झालं तर. तर आता इथे राणी बोलते की हे पहा मालती मॅडम तुम्ही काळजी करू नका, आबा येतीलच, तुम्ही चला ना आत. तर आता इथे मालती बोलते की हे पहा तुम्ही दोघं जण जाऊन आराम करा, आता हे आल्याशिवाय मला चैन पडणार नाही, त्यामुळे मी इथेच बसून राहणार. तर आता इथे मालती त्या दोघांचंही ऐकत नाही आणि त्यामुळेच आता राणी बोलते की सर चला तुम्ही आतमध्ये चला. मालती मॅडम काय ऐकायला तयार नाहीत. तर त्यावेळी राणी आता इंद्राचा हात पकडून इंद्राला आतमध्ये घेऊन जायला लागते. तर त्यानंतर इकडे मालती स्वतःलाच त्रास करून घेत असते. काय करावं आता, हे कधी येतील आणि ते ठीक असतील ना, असे प्रश्न आता मालतीच्या मनात इथे घोळत असतात. तर त्याचनंतर आता मालती तिथेच आबांची वाट पाहत बसलेली असते. इकडे आबा आणि रतन दोघेही जण कलमाचा पाठलाग करत असतात आणि त्यावेळी आता हे कलम मला कळतं की दोघे जण तिचा पाठलाग करतायत. त्यावेळी लगेचच ती पुढे पटापट चालू लागते आणि त्याचनंतर आता इथे समोरून दोन माणसं येतात जे की त्यांच्या हातात हत्यारं असतात आणि ते लगेचच कलमाला मारणार असतात. तेवढ्यातच कलमाने त्यांच्या डोळ्यात माती फेकली आहे आणि तिने तिथून पळ काढला आहे. तर त्याचनंतर इथे आबा आणि रतन हे सगळं पाहत असतात. त्यावेळी रतन बोलतो की आबा हे माणसं कोण असतील. तर त्यावेळी आबा बोलतात की नक्कीच ही माणसं विक्रांतची असतील, कारण त्याचं काम झालं नाही ना, त्यामुळे त्याने कल्लम्माला मारायला पाठवले असतील. तर आता इथे ते माणसं जे आहेत ते डोळे चोळत चोळत तशीच पुढे निघून जातात. त्यांना त्या मातेच्या नादात काहीच कळत नाही की कल्लम्मा कोणत्या साईडला गेली आहे. तर आता ते दोघेजण पुढे निघून जातात. इकडे रतन आणि आबा दोघेजण बोलतात की कल्लम्मा या साईडने गेली आहे. तर लगेचच ते दुसऱ्या दिशेने जाऊ लागतात, ज्या दिशेने कल्लम्मा गेलेली असते. तर त्यानंतर आता इकडे इंद्रा जो आहे तो चेंज करून घेतो आणि हळूहळू तिथे कॉटवरती येऊन बसतो. राणीला कळतंय की सर आता आले आहेत तर त्यांना औषधं वगैरे दिले पाहिजेत. तर राणीही येते आणि काही टॅबलेट्स घेऊन इंद्राला द्यायला लागते. तर त्यानंतर आता इथे राणी सरांकडेच पाहत असते, तेही एकटक आणि अगदी भावूक होऊन. त्यावेळी इंद्राची नजर राणीवरती पडते. त्यालाही दिसते की राणी काळजीत आहे. तर त्यावेळी इंद्रा तिच्याकडे पाहतो आणि राणीला विचारतो की राणी काय झालं. तर त्यावेळी राणी बोलते की काही नाही सर, औषध घ्यायचे आहेत. तर लगेच ती त्याच्या हातात पाणी टेकवते आणि एक एक गोळी काढून इंद्राला त्या गोळ्या खायला देते. तर त्यावेळी इंद्रा देखील त्या गोळ्या खातो आणि त्याचनंतर आता गोळ्या खाऊन झाल्यानंतर राणी तिचा आवरायला घेते. इकडे इंद्रा राणीच्या शेजारी येतो आणि राणीला बोलतो की राणी आज जे काही झाले त्याने आज मला खूप मोठा धक्का बसला आहे. जर तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं. तर त्यावेळी राणी बोलते की सर आता माझीही तीच हाल झाले होते, ज्यावेळी तुम्ही अगदी मृतासारखे निश्चिंत पडले होते, अगदी मृतदेहासारखे. मला कळत नाही की काय करावं, कसं करावं. मला असं वाटलं होतं की आता सगळं संपलंय, आता काहीच मार्ग नाही आहे. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की राणी हो, तूही जेव्हा अगदी गप्प पडली होती त्यावेळी माझीही अवस्था अशीच झाली होती. इंद्रा लगेचच राणीला घट्ट मिठी मारतो आणि बोलू लागतो की राणी यापुढे आपण दोघांनी कधीही वेगळे होणार नाही, कारण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. राणीही बोलते की सर हो, मीही तुमच्याशिवाय जगू शकत नाही, मी एक दिवस तुमच्याशिवाय राहू शकत नाही. तर आता इंद्रा बोलतो की मलाही तुझा एक दिवसही चेहरा न पाहता मी राहू शकत नाही. इकडे राणी आणि इंद्रा दोघेही एकमेकांचा हात पकडून दोघेही बोलत असतात आणि
इंद्राला आता त्याच्या मनातलं सगळं काही राणीला सांगून टाकायचं असतं. त्यावेळी राणी ही बोलते की हो सर, मलाही काहीतरी बोलायचं आहे. तेवढ्यातच मालती इंद्राला आवाज देते आणि बोलते की तुम्ही इथे काय करताय, असे उभे का आहात? हे पहा, जाऊन आराम करा दोघेही जण. तर आता राणी आणि इंद्रा बोलतात की हो. तर आता मालती बोलते की जाग, तुझं अंथरूण टाकून घे आणि जरा लांब टाक. असं म्हटल्यानंतर राणी लगेचच बोलते की हो सर, मी अंथरूण टाकते. राणी लगेचच अंथरूण टाकण्यासाठी आतमध्ये जाते. मालतीमुळे इथेही इंद्रा आणि राणीचं बोलणं अर्धवटच राहतं. त्याचनंतर आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भागात इथे हा जो दादासाहेब आहे नकली, तो विक्रांतला बोलतो की माझी कल्लम्मा कुठे आहे? तर त्यावेळी विक्रांत बोलतो की मला नाही माहिती ती कुठे आहे. तर त्यानंतर इथे दादासाहेबांना, म्हणजे त्या नकली दादासाहेबांना संशय येतो की या विक्रांतनेच कल्लम्माला काहीतरी केलं आहे. तर आता तो धमकी देतो की मी आत्ता जाऊन इंद्राला, आबांना आणि राणीला सांगून देणार आहे की ह्या विक्रांतने मला पैशावर आणलं आहे आणि मग बघ तू काय करशील आणि तुझं काय होईल. तर आता इकडे इंद्रा आणि राणी दोघेही जण झोपलेले असतात. मालती अचानक आतमध्ये येते आणि पाहते की इंद्रा आणि राणी अगदी जवळ झोपलेले असतात आणि त्या दोघांचा हात एकमेकांच्या हातात असतो. तर त्यावेळी आबा हे सगळं पाहतात आणि मालतीला खूप राग आलेला असतो. मालती अतिशय रागाने त्यांच्याकडे पाहत असते आणि आबांना हे कळतं की मालतीला हे पाहून राग आलेला आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.